दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. अहिल्यानगरमधील केडगाव बालाजी कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ महिला सेवेकरी मंडळ यांच्या वतीने स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळ्याचा औचित्य साधून विश्वशांतीसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी तब्बल 1 लाख महामृत्युंजय मंत्रांचा जप आणि विशेष हवन सेवा संपन्न झाली. सध्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकरी बांधवांचे जीवन सुखकर, समृद्ध आणि स्थिर व्हावं, तसेच देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांना उत्तम आरोग्य, मानसिक बळ आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी हा मंत्र जप करण्यात आला. तसेच संपूर्ण जगावर ओढवलेल्या 3ऱ्या महायुद्धाच्या संकटातून भारत देश आणि सर्व मानवजात मुक्त व्हावी अशी प्रार्थना स्वामींच्या चरणी करण्यात आली. सकाळी 8:30 ते 10:30 या वेळेत पार पडलेल्या या आध्यात्मिक सोहळ्यात केडगाव येथील JSS गुरुकुलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चिमुकल्यांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. गेल्या 5 वर्षांपासून हे प्रतिष्ठान सातत्याने विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत असून भविष्यातही हे कार्य सुरूच राहील अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने 1 लक्ष महामृत्युंजय मंत्राचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यात सहभागी झालेले JSS गुरुकुलचे सर्व विद्यार्थी व त्यांच्या स्टाफनी खूप सुंदर सहभाग केला आणि आमच्या सर्व प्रतिनिधी, सर्व लोकांनी पण खूप चांगलं आयोजन केलं. त्याबद्दल सर्वांचे आभार. श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान यांनी खूप असा छान प्रकट दिनाचा सोहळा ठेवला होता. तर या दिवशी सगळ्या वीर पत्नी वर JSS गुरुकुलच्या मुलांनी सहभाग घेतला व वीर पत्नींचा सत्कार केल्याबद्दल माझे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी सोहम अशोक वागसकर, इयत्ता 6वी, JSS गुरुकुल केडगाव, अहिल्यानगर. आज श्री स्वामी समर्थ युवा प्रतिष्ठान केडगाव यांनी हा सुंदरसे स्वामी प्रकट दिन या निमित्त जे आयोजन केले ते खूप चांगले आयोजन केले होते आणि त्यामध्ये वीर पत्नींचे व जवानांचे व किसानांचे सुद्धा सन्मान केले आणि मला सुद्धा सन्मान चिन्ह दिल्याबद्दल मंडळाचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आज मी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान केडगाव या लोकांचे आभार मानते, त्यांच्या मंडळाचे आभार मानते. त्यांनी शेतकरी बांधव, वीर पत्नी व सर्व माजी सैनिक यांचा सत्कार केला आणि आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामीच्या मी प्रार्थना करते की जे 3रं महायुद्धाचं वातावरण सुरू झालेलं आहे ते नष्ट व्हावं किंवा शांतीरूप ते संपवावं. श्री स्वामी समर्थ. या सोहळ्याला केडगाव परिसरातील स्वामी समर्थ महिला सेवेकरी मंडळ, केडगाव पंचक्रोशीतील भाविक, भक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर.